काय असा गुन्हा केला होता ग मी ज्याची मला एवढी मोठी शिक्षा मिळते? मला तर जगावंसं सुद्धा वाटत नाही। अनु, असं नको बोलूस ग। तू आम्हाला नकोशी झालीयस असं असं का वाटतंय तुला? अगं आमचं सगळ्यांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे। तुला माहितीये, मागचा पुढचा कोणताही विचार न करता मी लग्नाचा निर्णय घेतला होता, पण आपलं नशीब आडवं आलं। आता ही जबाबदारी तुला स्वीकारावीच लागेल। तुझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये। अनुजाचं काय झालं? अरे हो, वाकणीसांच्या कानावर घातलंय मी। तिच्या घरच्या मंडळींनाही विचारायला सांगितलंय। पण तुलाही विचारलं पाहिजे ना बाबा, नाही तर आयत्या वेळेला मला म्हातारीला तोंड कशी पाडशील तू? अरे बाई, मी तुझ्या शब्दाबाहेर आहे का? म्हणजे ही मुलगी तुला पसंत आहे? हो, मी लग्नाला तयार आहे। अरे केवढी आनंदाची बातमी दिलीस तू। थांब, मला देवापुढे साखर तर ठेव दे। मामा, मी हे जे काही करते ना, ह्यात मलाही आनंद होतोय असं नाही रे, पण आपल्या घरासाठी हे करणं भागच आहे। खरंच खूप मोठं काम केलंस तू। बरं, आई बाबांचं काय मत आहे? नाही, कारण अनुचं हे असं लग्न करून द्यायची कल्पना त्यांना नक्कीच आवडली नसणार आहे। थोडेसे नाराज आहेत ते, पण मी त्यांना समजावेन। तू नको काळजी करूस। चला मग काय, प्रश्नच मिटला। बरं, वाकणीसांचा फोन आला होता, लग्नाचं फायनल करण्यासाठी ते तासाभरात घरी येतात। एवढे दिवस आपण नरसिंहाच्या लग्नाबद्दल प्रयत्न करत होतो की नाही, आता तो योग आलाय बर का। राजापुरे म्हणून आहेत, त्यांची धाकटी मुलगी आहे अनुजा। अगदी गोड मुलगी आहे, आपल्या नरसिंहाला अगदी शोभून दिसेल बघ। वाकणीसांना पाठवलंय मी त्यांच्या घरी, बोलवून घेतलंय संध्याकाळी त्यांना बोलणी करण्यासाठी रे। आता लग्न घर आहे आपलं, काहीतरी गोडाधोडाचं होऊ दे आज। काय मिलिंदराव कुठं दिसत नाहीयेत? ते कामासाठी जरा बाहेर गेलेत। पण वाकणीक साहेब, तुम्ही बोला ना, मी त्यांना निरोप देईन नंतर। आत्याबाईंनी स्वतःहून इथे बोलणी करण्यासाठी मला पाठवले। बरं, ते जाऊ दे, हे पैसे पहिल्यांदा ताब्यात घ्या। ₹50,00,000 कॅश। अस्मिता मॅडम, वाकणी साहेब, पण ते उरलेले ₹25,00,000 लग्नाच्या दिवशी तुम्हाला नक्की मिळतील। आत्याबाईंना विचारतो आणि भेटीची वेळ आपली ठरवतो। मग तुम्ही एकदा घरी या, म्हणजे गाठ भेट होईल। काय खरं तर नरसिंह किल्लेदारच इकडे आले असते, पण इकडे आल्यानंतर फारच गाजावाजा होईल म्हणूनच तुम्हाला म्हणतो की तुम्ही तिकडे या, म्हणजे घरही बघता येईल। ठीक आहे वाकणी साहेब, चालेल, तुम्ही वेळ कळवा, आम्ही येऊ। ठीक आहे, मी निघतो। भाऊजींचं लग्न आधी ज्या मुलीबरोबर ठरलं होतं ती विधवा निघाली। बरं, या मुलीने आपल्या सगळ्यांची फसवणूक केली तरी आत्याबाईंनी तिला माफ केलं। बहिणीच्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन आली तर आत्याबाईंनी तोही प्रस्ताव मान्य केला। हे सगळं तुम्हाला गैर वाटत नाहीये का? हे बघ, हा ताईचा निर्णय आहे, मी त्यात काही बोलू शकत नाही। अहो, ती मुलगी सून म्हणून या घरात येणार आहे। भले आपण तिला सुनेचे अधिकार देणार नाही आहोत, पण निदान आत्याबाईंसमोर तरी तिला सुनेचा मान देऊ की नाही? आणि उद्या जर का तिने या सगळ्याचा गैरफायदा घेतला आणि आपल्यावर हक्क गाजवायला लागली तर